शरद पवारांचा उल्लेख नेहमी इंग्रजी माध्यमांमध्ये मराठा स्ट्रॉंगमॅन असा केला जातो, परंतु जेव्हा पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा हा मराठा स्ट्रॉंगमॅन शेपूट घालताना दिसतो. शरद पवार भारत सरकारला इशारा देतात, कारण भारत सरकारने सुतोवाच केलेलं आहे की पाकिस्तानवर कठोर कारवाई करू. शरद पवार म्हणतात जर असं घडलं तर पाकिस्तान सुद्धा उत्तरादाखल कारवाई करेल. ते पुढे असं म्हणतात की भारताची युरोपला जाणारी सगळी विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जातात. जर पाकिस्तानने आपलं हवाई क्षेत्र बंद केलं तर विमान कंपन्यांचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. ही मानसिकता शरद पवारांची नाहीये, ही मानसिकता काँग्रेसची मानसिकता आहे. काँग्रेसने या देशातील अल्पसंख्याकांना कायम पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न केला. जर पाकिस्तानला तडाखा दिला तर देशातला अल्पसंख्याक दुखावेल, हा समज काँग्रेसने कायम जपला. मुंबईवर जेव्हा 26/11चा हल्ला झाला तेव्हा देशात युपीएचं सरकार होतं. शरद पवार या सरकारमध्ये मंत्री होते, परंतु दुर्दैवाने शरद पवार सुद्धा बिनकाण्याचे होते आणि या सरकारचं जे नेतृत्व करत होते ते डॉक्टर मनमोहन सिंग, जे देशाचे पंतप्रधान होते, ते सुद्धा बिनकाण्याचे होते.